बैलगाडा मी चालू केला. कुणी चालू केला? बैलगाडा. अहो त्या बैलांना जरी विचारलं ना की बाबा तुझी स्पर्धा कुणी लावली, तो बैल सांगाल शिवाजी दादांनी चालू केली आहे. पण अजून या बैलाला कळना की बैलगाडा चालू केलाय. त्याच्यामुळे मी जास्त काय वेळ घेणार नाही. येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये खासदार कोण पाहिजे आपल्याला? मला सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. 2024च्या निवडणुकीमध्ये खासदार कोण पाहिजे? शिवाजी दादा. खासदार कोण पाहिजे? मला सगळ्यांनी जोरात दोन्ही हाताच्या मुठी वर करून सांगायचे, 2024च्या निवडणुकीत खासदार कोण पाहिजे आपल्याला? एकच वादा, एकच वादा. आपण ठिकाणी पोहोचतो. शिंदे साहेबांचं काम मला आवडून सांगायला आवडते. मला अभिमान वाटतो. मला माझ्या नेत्याचा स्वाभिमान वाटतो की शिंदे साहेबांनी माझ्या महाराष्ट्राच्या माता भगिनींसाठी 50% एकटीमध्ये माहिती सगळ्यांना माता भगिनींपैकी जवळपास 80% महिलांनी माता भगिनींनी या शिंदे साहेबांच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. जास्त घोषणा करून काही होत नाही, फेसबुकवरती बोलून काही होत नाही. फेसबुकवर काही लोक संपर्क करतात की माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का, तुमचा आवाज माझ्यापर्यंत येणार. असे मुख्यमंत्री आपण या राज्याला लाभलेले बघितलेले. असे मुख्यमंत्री बघितले मागच्या 2.5 वर्षामध्ये मंत्रालयामध्ये 2दा गेलेले. आणि आपला माणूस म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब 24 तासातले 16 तास मंत्रालयामध्ये असतात. सकाळी पहाटे तुम्ही 6 वाजता जावा, शिंदे साहेब उपलब्ध आहेत. दुपारी 2 वाजता जावा, शिंदे साहेब उपलब्ध आहेत. आणि त्याला परत आपण खासदार करायचं अजिबात नाही. एक लक्षात घ्या, आदरणीय खासदार मी माझी कधीच लावत नाही. मी शिवाजी दादांच्या नावाच्या पुढे माझी खासदार कधीच लावत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं की मागच्या 5 वर्षामध्ये नटसम्राटाच्या कामाच्या पाट्या एवढ्या लागल्या नाहीत, त्याच्या 10 पटीने आदरणीय शिवाजी दादांच्या पाट्या सोडून लोकसभेमध्ये लागलेल्या आहेत. मी माता भगिनींना जमलेल्या शिवसैनिकांना एक सांगू इच्छितो, जो स्वतःला शंभूराजा म्हणून घेतो, त्यांनी 5 वर्षामध्ये ज्या तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आज तालुक्याला फार स्वाभिमान, मला फार अभिमान वाटतोय. आदरणीय शिवाजी दादा आढळराव पाटलांनी त्या तुळापूरमधल्या माझ्या शंभूराजेसाठी 397 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचं काम सुरू होते. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आदरणीय शिवाजी दादांसाठी सगळे टाळ्यांचा कडकडाट करण्यात येतो. जुन्नर परिसर आपला जुन्नर आहे, माझं जुन्नर आहे, तुमचं जुन्नर आहे. अहो त्या जुन्नर परिसरामध्ये तिथं आदरणीय शिवाजी दादांनी बिबट सफारी चालू केली. त्या तालुक्यातल्या आजूबाजूच्या तालुक्यामधल्या सगळ्या कित्येक लोकांना आपल्याला तिथं रोजगार उपलब्ध होणार आहे, पर्यटन तिथं उपलब्ध होणार आहे. मी तुम्हाला खासदारनी सांगतो, आणि हा काय सांगतो, मी केलं. अरे तू कुठं होता?